नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SME चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर पहिली अपडेट, ट्रेड टेन्शन, US आणि ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथला वगैरे मंदावू शकतात असे अनेक सर्वे येत आहेत किंवा ॲनालिस्ट वगैरे तेच वगैरे येत आहेत. त्यामागील कारण काय, सगळ्यात मोठं रिझन काय, तर जे मिस्टर ट्रम्प यांनी टॅरिफ लावलं आहे अलग अलग देशावर वगैरे, बेसिकली जे ते की त्यांचे ट्रेड डेफिसिट वगैरे आहे. तर त्यांना तुम्हाला जर आमच्या इथं म्हणजे आमच्या कंट्रीमध्ये वगैरे इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्हाला जास्त पैसे वगैरे पे करावे लागतील असं म्हटलं. तर याचा अल्टिमेटली पाहिलं जर आपण इम्पोर्टवर टॅरिफ वगैरे लावलो तर ते टॅरिफ वगैरे ॲक्च्युली कोण बिअर करणार, तर जो एंड कन्झ्युमर आहे किंवा जी कंपनी वगैरे यूएसमधील इम्पोर्ट वगैरे करते यूएसमध्ये, ते शेवटी तो विशिष्ट खर्च वगैरे शेवटी ग्राहकाकडूनच वगैरे वसूल करते. तर यामुळे ॲक्च्युली काय होईल, यामुळे इन्फ्लेशन पुन्हा वाढू शकतं. इन्फ्लेशन सर्वात मोठं डोकेदुखी वगैरे ठरू शकतं जर हे टॅरिफ वॉर वगैरे जे आहे ते पुन्हा येणाऱ्या कालावधीत जास्त चलत असतील तर हे इन्फ्लेशन इन्क्रीज वगैरे होऊ शकतं. तर त्याचा थेट परिणाम किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे काय असेल, त्यामुळे इंटरेस्ट रेट वगैरे जे केले ते इंटरेस्ट रेट पुन्हा वाढवावे लागतील. तर आता तेथील सेंट्रल बँकेने रेट कट वगैरे करणे सुरू केलेलं आहे. तर त्यामागचे कारण काय आहे की त्यांनी वगैरे पुन्हा काहीसे इन्फ्लेशन वगैरे कंट्रोलमध्ये दिसत आहे म्हणून त्यांनी इंटरेस्ट रेट सुरू केलेत. जर हे इन्फ्लेशन आउट ऑफ कंट्रोलमध्ये जात असेल तर त्यांची भूमिका बदलू शकते, ते हॉकिश करू शकतात. जर ते इन्फ्लेशन पुन्हा वाढत असेल तर ते इंटरेस्ट रेट वाढवू शकतात. तर याचाच परिणाम म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट कट वगैरे केले असले तरीही आपलं 10 year G-Sec जो आहे तो पुन्हा वाढत आहे, म्हणजे वाढताना दिसत होता. मला वाटतं की 4.7% पर्यंत जाऊन आला, तो आता परत 4.5% जवळपास आहे. या सर्व गोष्टी आहेत ना, जसे की आपलं टॅरिफ वॉर्स, ट्रेड्स वॉर, जे की ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथला एकूणच मदत करत नाहीत. मला वाटतं की येथे ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये आपण जात आहोत म्हणजे इकॉनॉमिक सेंट्रिक करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत, जे गरजेचेही आहे. आणि त्याला बॅलन्सिंग ॲक्टमध्ये वगैरे पाळावे लागेल. म्हणूनच या नियमानुसार वागणे खूप महत्त्वाचे आहे. ही जी गोष्ट आहे ती खूप लहान आहे म्हणून ती गोष्ट वगैरे आपल्याला आउट परफॉर्म वगैरे करत असताना दिसत नाही. तर या सर्व गोष्टी येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात पूर्णपणे सेटल होतील. कारण आता मिस्टर ट्रम्प आलेत, ज्यांनी की आता मेक्सिको कॅनडावरची ॲक्शन घेतला आहे आणि आपला ट्रेड वॉर्सची गोष्ट वगैरे सुरू केली आहे. त्यांनी टॅरिफ वगैरे वाढवण्याची गोष्ट वगैरे सुरू केली आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की ठीक आहे, आम्ही हे 1 महिन्यासाठी सर्व पॉज करणार आहोत. त्यामुळे आता या सर्व गोष्टी थोड्याशा सेटल झाल्यासारख्या आहेत. परंतु या वगैरे मडी वॉटरला वगैरे सेटल करण्यासाठी कदाचित आणखी 3 ते 6 महिने वगैरे लागू शकतात. मेन प्रॉब्लेमला म्हणजे सर्व प्रॉब्लेम सेटल ऑफ होण्यासाठी. तर सगळ्यांना एकदा ते भेटतील. आता मिस्टर ट्रम्प दुनियातील सर्व लीडर्सना वगैरे भेटतील, तेव्हा सर्व सेटल डाऊन होण्यासाठी वगैरे सुरुवात होईल. पण जोपर्यंत ही खास गोष्ट सुरू आहे तर तोपर्यंत वगैरे ही निश्चितता वगैरे सुरू असेल, अनसर्टनिटी. तर पुढे मिळेल ग्लोबल लेवलवर गोल्डच्या प्राइजेस पुन्हा वाढत आहेत. ज्या पद्धतीनं सोन्याच्या प्राइजेस वगैरे वाढत आहेत, 200 पर डॉलर पर आउन्स इतक्या प्राइजेस वगैरे टच झालेत. म्हणजे ती $3,000 पर्यंत वगैरे जाऊ शकतात. म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये पाहिलं तर
ऑलमोस्ट 90,000 पर 10 ग्रॅमपर्यंत वगैरे किमती जाऊ शकतात. तर त्यामागील कारण काय? त्यामागील सर्वात मोठे रिझन काय? तर जिओ पॉलिटिकल टेन्शन, जे की ग्लोबल जे की इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम वगैरे आणत आहे. जिओ पॉलिटिकल टेन्शन वगैरे वाढत येत आहेत. तर याला शेपाशेड आणि एक हेज वगैरे मानलं जातं गोल्डला, म्हणून येथे वगैरे प्राइजेस वगैरे अप जाताना दिसतात. जे की शॉर्ट टर्ममध्ये पैसा वगैरे पार्क केला जात आहे, मनी पार्क वगैरे केला जात आहे. तर या गोष्टी सुरळीत होण्यासाठी कालावधी लागू शकतो. आणि जे दोन ऑर्डर असेट क्लासमध्येही पैसा वगैरे जाऊ लागलेला आहे, म्हणजे जात आहे, जे ॲग्रेसिव्ह आहेत किंवा रिक्सी किंवा आपलं स्पेक्युलेट असेट क्लास इक्विटी जे आहे आणि जे ऑर्डर जे असेट आहेत ज्याला की शेप मानलं जातं, तेथे हा पैसा जात आहे. परंतु जोपर्यंत टॅरिफ वॉरची अनसर्टनिटी वगैरे असेल तोपर्यंत हे रेट वाढत असतील. अँड ट्रेड वार ही सगळ्यात मोठी रिझन आहे. म्हणजे यामध्ये अनसर्टेनिटी वगैरे दिसत आहे. किंवा शॉर्ट टर्ममध्ये जी ट्रेझरी असते, म्हणजे गव्हर्नमेंटची जी सिक्युरिटी असते शॉर्ट टर्ममध्ये US मध्ये स्पेसिफिकली, तर जे की पैसा वगैरे हा पार्क केला जात आहे, त्याचाच परिणाम आपल्याला दिसत आहे. जेव्हा US मध्ये हा पैसा वगैरे जात असतो तर तेव्हा US डॉलर ही अप्रिशिएट होत असतो. कारण की ती पर्टिक्युलर जी करन्सी आहे ती पुन्हा करन्सी किंवा मोठ्या गुंतवणूकदारांची जी शॉर्ट टर्ममध्ये ट्रेझरीकडे वगैरे खूप आकर्षित होतात, त्यामुळे त्यांची अप्रिशिएट होत असते करन्सी. तर हा या अनसर्टनिटीमध्ये येथेच पैसा वगैरे जात आहे, म्हणजे ठेवला वगैरे जात आहे. तर या गोल्ड प्राइजेसचा तर त्यामध्ये गोल्ड हे एक इम्पॉर्टंट भाग वगैरे असतो आणि त्यामुळेच गोल्ड प्राइजेस वगैरे पुन्हा अप ट्रेंडमध्ये जात असताना दिसत आहेत. आणि पुढे मला आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये रेपो रेटची गोष्ट करावीच लागेल, जे की ऑलरेडी कट केलेले आहे. आपण कवरही केलेलं आहे, जे की 0.25 बेसिस पॉईंटने वगैरे रेट कट केलेलं आहे. तरी हे रेपो रेट कट झाल्यामुळे मार्केटने याला पॉझिटिव्ह रिॲक्शन वगैरे देण्याचा प्रयत्न केला, तरीही पुन्हा मार्केट वगैरे खालीच गेलं. तर हे का झाले आणि हे कसे झाले आणि हे का होत आहे, तर त्यानंतर ॲनालिस्ट वगैरे समोर येत आहेत. मार्केटला एक लिक्विडिटी मेजर्स आणखी जास्त पाहिजे होते RBI कडून, की या पॉलिसीमध्ये आपण आणखी लिक्विडिटी वगैरे मेजर्स सांगितले तर आणखी चांगले असेल. यावर मार्केट वगैरे इमिडिएटली वगैरे रिॲक्शन वगैरे देणार होतं. पण हे विकेंडचं वगैरे सेक्शन होतं, म्हणजे शेवटचा दिवस होता विकेंडचा. तर आता न्यू RBI गव्हर्नर संजय मल्होत्राजी त्यांनी काही इंटरव्ह्यू वगैरे दिलेत. तर त्यांनी त्यात म्हटलं लिक्विडिटी विल बी टेकन केअर ऑफ. जेव्हाही मार्केटला लिक्विडिटी लागेल, बँकेना लिक्विडिटी लागेल, जी की शॉर्ट टर्ममध्ये असो, मिडियम टर्ममध्ये असो किंवा लॉंग टर्ममध्ये असो, तर ती लिक्विडिटी इमिडिएटली प्रोव्हाइड आम्ही करणार आहोत असं म्हटलं त्यांनी. त्यामुळे त्याबद्दल काळजी करण्यासारखं काही गोष्ट नाही. परंतु आम्हाला काही कन्सर्न वगैरे दिसत आहेत. इन्फ्लेशन वगैरे वाढत नाही, पण ग्रोथमध्ये जास्त कन्सर्न वगैरे आहेत. तर येणाऱ्या कालावधीत ग्रोथवर वगैरे जास्त फोकस होणार आहे. त्यांच्याकडे आपलं मेंटेन न्यूट्रल पॉलिसी वगैरे आहे. तर परंतु ते अधिक ग्रोथवर वगैरे जास्त फोकस करणार आहेत. आता त्याला सपोर्टिव्ह म्हणजे आपलं अग्रीमेंट वगैरे येत आहेत. तर हे ओव्हरऑल बँकिंग इंडस्ट्री
अँड क्रेडिट इंडस्ट्रीनुसार वगैरे कर्ज व बरोबरच्या दृष्टिकोनातूनही या सर्व पॉझिटिव्ह गोष्ट आहेत जे की लोन घेतात. तर व इकॉनॉमीसाठी ही एक लॉंग टर्म सस्टेनेबल ग्रोथ वगैरे चांगली होण्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे. आपले जे लेंडिंग मार्केट आहे तेही भरपूर स्ट्रॉंग असायला हवे व ते वाढत असायला हवे. तर हे जे आपलं सेटलमेंट एक पॉझिटिव्ह साईन वगैरे झालेलं आहे. तर या स्टेटमेंटमुळं फॉर लॉंगर टर्ममध्ये. तर जर पुढील म्हणायला आपलं पुढील न्यूज आहे जी की जापनीज इन्व्हेस्टमेंट इन इंडियाविषयी. ही इन्व्हेस्टमेंट आपलं ट्रेडिशनली ॲटोमेटिव्ह इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये वगैरे होत असते. पण आता जापनीज FDI जे आहेत ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल सर्व्हिसेस, इलेक्ट्रॉनिक, टेली कम्युनिकेशन, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट येत आहे त्यांची. असं पाहिलं तर आपला एप्रिल 2020 पासून एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत या 24 वर्षाच्या कालावधीत जवानमधून जी FDI इन्व्हेस्टमेंट वगैरे भारतामध्ये येत होती तर त्याचा इन्फ्लो एकूण $43.11 बिलियन आहे. तर त्यातलं $6 बिलियन इन्व्हेस्टमेंट तर 2024मध्येच आलेली आहे. तर आणि इंडिया नंबर 1 आपलं डेस्टिनेशन वगैरे बनलं आहे जापनीज इन्व्हेस्टमेंटसाठी. जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जिथून अदर कंट्रीमध्ये वगैरे जात असते. तर जे की आता भारतामध्ये चांगली येत आहे. ही पॉझिटिव्ह साईन आहे. इंडिया इज ॲट नंबर 1 पोझिशन फॉर्म दॅट अँगल्स. त्यानंतर व्हिएतनाम येतो 3%ने इन्क्रीज झालेला आहे. तर मेजर मर्जर्स अँड ॲक्विजिशन ॲक्टिव्हिटीमध्ये फॉर जपान टू इंडिया इन 2024मध्ये चांगला नंबर 1 पोझिशनला आहे. पूर्वी जपानची FDI इन्व्हेस्टमेंट चायनामध्ये जास्त होती व तर ते भरपूर वगैरे कमी झाली आहे. 2012मध्ये जपानची FDI इन्व्हेस्टमेंट चायनामध्ये गेली होती तर ती $13.4 बिलियन होती आणि आता 2024मध्ये ही इन्व्हेस्टमेंट वगैरे $3.4 बिलियन पर्यंत कमी झालेली आहे. तर म्हणजे मागील काही वर्षामध्ये चायनामध्ये जास्त वगैरे इन्व्हेस्टमेंट होती. तर चायनापेक्षा आता जास्त इन्व्हेस्टमेंट FDI इन्व्हेस्टमेंट वगैरे भारतामध्ये येत आहे. ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर ही ह्या शिफ्टचे आपलं सपोर्टिव्ह फॅक्टर कोणते आहेत तर चायनाची जी +1 स्ट्रॅटजी खरोखरच मोठी आहे. तर ते एक रिझन आहे. आणि इंडिया लार्ज वर्किंग ॲज पॉप्युलेशन हे एक मोठं कारण आहे. आणि FDIची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये असते आणि ही इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये येत आहे व भारतासाठी इकॉनॉमिक ग्रोथसाठी हे रोबस्ट वगैरे असू शकते. आणि पुढील वर्षी 6.5% जवळपास GDP ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. तर या सर्व फॅक्टर प्ले आउट वगैरे हे होत आहेत. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी सपोर्ट वगैरे चांगल्या पद्धतीनं करत आहेत असं वाटत आहे. आणि जी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे तर त्याचाही बेनिफिट ॲक्च्युअली जास्त होत आहे. त्यामुळे आपलं पेनासॉनिका, TDK आणि डायनिक्स, आपलं लोबेट्स आणि NEC अँड फ्लोरिन्स, आपलं ह्या ज्या कंपन्या आहेत यांनी चांगली इन्व्हेस्टमेंट वगैरे भारतामध्ये केलेली आहे. तर केली आहे. प्लस लिबरलायझेशन रिफॉर्म्समध्ये GST रिलॅक्स्ड FDI नॉर्म्स
हे सिम्प्लिफाय रेग्युलेशनमध्ये वगैरे येत असतात व हे काही आव्हाने वगैरे तिथे आहेत. आपला PLI स्कीमच्या डिलेजमुळे वगैरे काही चॅलेंजेस निर्माण होत आहेत किंवा सप्लाय चेन कन्सर्न वगैरे वाटत आहे व जे ॲग्रेसिव्ह टार्गेट वगैरे आहेत ते वगैरे पूर्ण होत नसतील तर त्यामुळे एक प्रकारची चिंता आहे ज्याची आपल्याला काळजी घेणे वगैरे आवश्यक आहे. मला वाटतं की हे भरपूर पॉझिटिव्ह आहे कारण जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणे तेही जपानसारख्या कंट्रीतून जे की एक स्थिरता वगैरे दाखवतं आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हे पॉझिटिव्ह साईन आहे. तर पुढे मला जे आपले रशियन सप्लाय डिस्टर्ब वगैरे झाला आहे आपला डिस्ट्रप्शन वगैरे झालेला आहे मेजरली यूएसच्या निर्बंधामुळे. त्यामुळे आता ऑइल रिफायनर्सना वगैरे ऑइल पाहिजे जे की मिळत नाही ते आता मिडल ईस्टमधून सप्लाय घेण्यासाठी वगैरे प्रयत्न करत आहेत. जेथे की आता सौदी अरेबिया वगैरे मेन सप्लाय आहे त्यांनी थोडेसे प्राइजेस वगैरे वाढवले आहेत. मार्चच्या जे डील्स आहेत त्यामध्ये $3 वगैरे प्राइजेस वाढवले आहेत. जे डिस्काउंट रशियन ऑइलकडून वगैरे मिळत होते ते भरपूर कमी झालेलं आहे आता. जे डिस्काउंट अगोदर $25 ते $30 पर बॅरलपर्यंत होतं तर ते आता हार्डली $2 ते $4 पर बॅरलपर्यंत वगैरे आलेलं आहे. म्हणजे खाली आलेलं आहे, डिस्काउंट कमी मिळत आहे व हे जे सँक्शन वगैरे लावल्यानंतर एवढे म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वगैरे दिसत नाहीत वगैरे डिस्काउंट वगैरे तेवढे आकर्षित दिसत नाहीत. त्यामुळे हे रिफायनर्स ऑर्डर सप्लायरचा वगैरे शोध घेत शोधत आहेत. तर चला आता या गोष्टी वगैरे कंटिन्यू झाल्या पाहिजे. तर ज्या प्रकारे आता या 1-2 दिवसामध्ये गोष्टी वगैरे होत आहेत मिस्टर ट्रम्प आणि मिस्टर पुटिनमध्ये वगैरे गोष्टी झाल्या आहेत तर ते वगैरे काही मेजर डिस्कशन होत आहे. आता हे दोघे कोणत्या ना कोणत्या विषयावर सहमत आहेत व हे दोघे युक्रेन रशिया वारसाठी काही प्रकारच्या उपायावर वगैरे सहमत आहेत असं मानलं जातं. ही न्यूज वगैरे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे वगैरे सर्क्युलेशन वगैरे म्हणू शकतो आपण. तर म्हणजे कोणी याला वगैरे कन्फर्म वगैरे करत नाही. मेनली पुतिनकडून हे कन्फर्म वगैरे केले नाही. ही गोष्ट वगैरे त्यांनी झाली आहे का नाही सांगितलेलं नाही. तर आता म्हणजे 35% वगैरे ऑइल इम्पोर्टबद्दल कोठे वगैरे विचार करणार आहोत ते पाहूया. म्हणजे आता जे रशियावर निर्बंध लावले ते निगेटिव्ह आहे आपल्यासाठी. जे नेहमी आपल्याला नेहमी वगैरे फायद्याचं होतं जे की आपल्याला म्हणजे स्वस्त वगैरे ऑइल मिळत होतं तर तो आता वगैरे कमी होऊ शकतं आपलं फायदा वगैरे. तर त्या विशिष्ट विचारामुळे थोडा परिणाम आपल्यावर होऊ शकतो किंवा होत आहे. तर पुढे म्हणलं आपले जी लाईफ इन्शुरन्सच्या कंपनीज आहेत तर त्यांच्या बिझनेसमध्ये ॲक्च्युअली न्यू बिझनेस प्रीमियममध्ये जानेवारी महिन्यात 8.15% वगैरे डिग्रोथ आलेली आहे व नंबर आहे 30,825 करोड रुपीज. तर आता LIC जो मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे तर त्यांची न्यू बिझनेस प्रीमियम इयर 13.8% डाऊन झालेले आहेत. जे मेजर प्रायव्हेट इन्शुरन्स प्लेयर आहेत जसे की SBI लाईफचा NBP 37.2% पडलेला आहे. पण आपलं HDFC लाईफचा NBP जो आहे तो 25.4% वगैरे वाढला आहे. तर ICICI पोटेन्शियल लाईफचा NBP मध्ये 3.6% ग्रोथ आहे. मॅक्स लाईफच्या लाईफमध्ये 8.8% ग्रोथ वगैरे आहे इयर ऑन इयर. म्हणजे चांगली ग्रोथ आहे. तर बजाज अलायन्स हॅज डिक्लाइन बाय 6.86%. सो
आपलं HDFC, ICICI अँड मॅक्स लाईफ हॅज ॲक्च्युली इम्प्रूव्ड, बट LIC आणि SBI लाईफ हॅज गॉन डाऊन. तर म्हणजे त्यांची ग्रोथ वगैरे थोडी कमी झाली आहे. ओव्हरऑल लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस 8.15% वगैरे डाऊन झालेला आहे, जे की म्हणजे अपेक्षेप्रमाणेच झालं आहे, जे की आता बजेटमध्ये जे इम्प्रूव्हमेंट आली आहे एफडीआयच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे आणखी पुढे वगैरे कॉम्पिटिशन वाढू शकतं. या विशिष्ट गोष्टी कशा प्रकारे आखल्या जाऊ शकतात ते पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आपलं UPL वरील जे टॅक्सेशन आहे ते आता थोडंसं निगेटिव्ह आहे. ते पर्टिक्युलरली प्रोडक्टला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रमोट वगैरे केलं जात आहे किंवा जात आहे. तर त्यामुळे भरपूर मोठे डेंट वगैरे येथे आलेला आहे. तर आता आपण इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनीही एक स्ट्रॉंगली फील वगैरे करू शकतो. इन्व्हेस्टमेंट अलग आहे व इन्शुरन्स वेगळी आहे. इन्शुरन्स हा रिस्क मॅनेजमेंटचा आहे बिझनेस, व जो फायनान्शियल गोल साध्य करण्यासाठी ते रिटर्न मिळवण्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला इन्व्हेस्टमेंट अलग आहे. अशा प्रकारे म्हणजे इन्शुरन्स आणि आपलं इन्व्हेस्टमेंट वगैरे अलग अलग आहेत, हे आपल्याला सहज वगैरे क्लिअर वगैरे होत आहे. तर पुढील म्हणजे आपलं एअरटेल. तर एअरटेलविषयी एक न्यूज आली आहे. FY25 अँड FY26 मध्ये ती कॅपेक्स लक्षणीय रेटा वगैरे कमी करत आहे. मला वाटतं की ती 5Gचे रोलआउट वगैरे त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तर त्यामुळे आता मोठं कॅपिटलची रिक्वायरमेंट इमिडिएटली नाही. तर आता त्यांनी कॅपेक्सच्या माध्यमातून जे इन्व्हेस्टमेंट केली होती त्यामध्येच आता चांगले रिटर्न त्यांना मिळायला हवी आहेत. तर तसेच आता जी 2G चे 5Gमध्ये अनलिमिटेड डाटा प्लॅन वगैरे सेल आउट वगैरे केले जात आहेत. आणि जो सर्वात मोठा वर्क आहे प्रीपेडमध्ये, तर त्याला वगैरे पोस्टपॉन्ड मध्ये वगैरे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा एअरटेल येणाऱ्या कालावधीत हे करू शकतं. आणि यामुळे ARPU ग्रोथ वगैरे येऊ शकते, म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजरमध्ये. आणि ARPU अराउंड 245 रुपीज आहे. आणि कंपनीचं एक सस्टेनेबल प्रॉफिटेबिलिटीसाठी ते 300 रुपयाच्या वरील न्यू इच्छितात, म्हणजे ते नेणार आहेत. तर आता या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट वगैरे होतील ते पाहावं लागेल. आता एअरटेल कॅपेक्सचा वगैरे बोजा कमी करत आहे आणि ARPU साठी पॉझिटिव्ह कंपनी वगैरे असणार आहे. आता परफॉर्मन्स कसे करतील ते आपल्याला पाहावं लागेल. तर पुढील म्हणलं L&T फायनान्स या कंपनीने सुद्धा आता गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री घेतली आहे. तर त्यांनी 537 करोड रुपीजमध्ये वगैरे आपलं मर्चंडाईज फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेडला ॲक्वायर वगैरे केलेला आहे. तर हा बिझनेस जो ॲक्वायर करून त्यांनी L&Tने वगैरे गोल्ड फायनान्समध्ये वगैरे गोल्ड बिझनेसमध्ये त्यांनी एंट्री घेतली आहे. या Q2 FY26 पर्यंत हे सर्व रेग्युलेटरी अप्रुव्हल वगैरे मिळतील त्यांना. आणि अराउंड 1000 करोडचे असेट अंडर मॅनेजमेंट आहे कंपनीकडे, म्हणजे आपलं PMFPL कडे. तर हे खूप लोन वगैरे मानलं जातं. आणि ते आता यांना वगैरे ॲड वगैरे होणार आहे यांच्या बिझनेसमध्ये. त्यामुळे त्यांना 98,000 न्यू ॲक्टिव्ह कस्टमर वगैरे ॲड होऊ शकतात त्यांचे या कंपनीत. आपलं म्हणजेच PMFPL जी कंपनी आहे त्यामध्ये अराउंड 700 एम्प्लॉय वगैरे आहेत.
तेही आता L&T फायनान्सचे एम्प्लॉई बनतील आणि त्यांच्या 130 ब्रँचेस आहेत जे की आता L&T फायनान्सच्या नेटवर्कमध्ये येतील. तर आता मला वाटतं की हे चांगले बिझनेस आहे. म्हणजे रिस्क मॅनेजमेंटच्या अँगलने हे गोल्ड लोन बिझनेस भरपूर कम्फर्टेबल वगैरे मानलं जातं ओव्हरऑल NBFC स्पेसमध्ये. त्याच्या पुढील म्हणलं तर आपलं महिंद्राचे रिझल्ट वगैरे आलेले आहेत. तर यांचे जे नेट प्रॉफिट आहे 20%, कन्सॉलिडेशन प्रॉफिट वगैरे 20% अप आहे. तर पण जो यांचा मेन बिझनेस आहे आपला स्टँडर्ड लोन ऑटो अँड फार्मा बिझनेस चे प्रॉफिट वगैरे इयर ऑन इयर 19% वगैरे वाढलेलं आहे. तर SUVs सेल्सची गोष्ट केली तर तेही 20% वाढलेलं आहे आणि ओव्हरऑल कंपनीची सेल्स पाहिली तर 19.6% वगैरे वाढलेली दिसत आहे. आपला रिव्हन्यू वगैरे वाढलेला आहे. ज्यात त्यांनी 1,44,200 युनिट वगैरे सेल केलेले आहेत व मार्केट शेअर ही 23% वगैरे वाढवलं आहे. ट्रॅक्टर सेलची गोष्ट केली तर तो नंबर आहे 1,21,000 युनिट वगैरे सेल केले आहे त्यांनी व हा नंबर इयर ऑन इयर 20% वाढला आहे. आणि मार्केट शेअर पाहिलं तर 44.2% आहे व यांचे मार्जिन ही इम्प्रूव्ह झाले 8.5 ते 9.7% इयर ऑन इयर वाढले आहेत. हे का झाले आहेत? कारण की जे डिस्काउंट वगैरे मिळत होतं ते भरपूर त्यांनी कमी केलेलं आहे या फेस्टिवल सीझनमध्ये. यामुळे यांचे मार्जिन वाढवलेले आहे आणि ते 2 इलेक्ट्रिक SUVs लॉन्च करणार आहेत 14 फेब्रुवारी 2025 रोजी आणि 200 सेल्स आउटलेटमध्ये हे 2 इलेक्ट्रिक SUVs वगैरे लॉन्च होणार आहे. जेथे की आपलं एक्सपेक्टेड आहे की हे चांगला रिस्पॉन्स वगैरे त्यांना आणखी मिळू शकतो. तर हे भरपूर इंटरेस्टिंग असेल. तर हे बजेटमधील टॅक्स कटची जी घोषणा झाली त्यामुळे लोकांचे डिस्पोजल इन्कम जे आहे ते वाढलेलं आहे. तर त्याचा परिणाम बाईंगमध्ये होऊ शकतो. त्यामुळे रुरल आणि अर्बन डिमांड भरपूर स्ट्रॉंग वगैरे दिसू शकते. ॲग्रिकल्चर बूस्ट चांगल्या प्रकारे होत आहे. स्पेसिफिकली जर आपण ट्रॅक्टर सेलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गोष्ट केली तर आणखी 7% पर्यंत वगैरे स्ट्रॉंग ग्रोथ वगैरे येण्याची अपेक्षा आहे FY25 मध्ये. मजबूत रब्बी पीक पेरणी आणि विक्रमी खरीप कापण्यामुळे हे वगैरे ग्रोथ वगैरे येण्याचे मेजर कारण आहे. तर गहू अँड मोहरीची जी आपला MSP मध्येही आपलं 60% वगैरे वाढ वगैरे करण्यात आलेली आहे. तर हे सर्व फॅक्टर भरपूर पॉझिटिव्हली वर्क होऊ शकतात आपलं महिंद्रा कंपनीसाठी आणि त्यामुळे येणारे महिंद्रा आणि महिंद्राचे क्वार्टर पाहण्यासारखे वगैरे असू शकतात. तर जर पुढील म्हणलं तर आपलं ओला इलेक्ट्रिकने Q3 रिझल्ट दिले तर यांचे रिझल्ट तेवढे चांगले नाहीत. लॉस आणखी वगैरे वाढला आहे तो 564 कोटी रुपयाला वगैरे गेलेला आहे. लास्ट इयरच्या सेम क्वार्टरमध्ये हा लॉस 376 करोड रुपयाचा वगैरे होता. तर जो की लास्ट क्वार्टरमध्येही पाहिलं तर 495 करोड रुपयाचा वगैरे होता. तर हे आणखी वगैरे वाढलेलं आहे. हे म्हणजे ही सर्व ठीक आहे कारण की न्यू एज कंपनी आहे म्हणून हे लॉस वगैरे होत असतात. पण जे रिव्हेन्यू फॉल होणे हे भरपूर निगेटिव्ह वगैरे मानलं जात आहे. आपलं लास्ट क्वार्टरमध्ये रिव्हेन्यू पाहिला तर 1214 करोड रुपीज होता. तो आता 1045 करोड रुपीज वगैरे झाला आहे आणि इयर ऑन इयरही तो पडलेला आहे. तर ही पॉझिटिव्ह बाब वगैरे नाही. EBITDA मार्जिन ही खाली पडलेलं आहे 28.8% आणि व्हेकलची जी डिलिव्हरी आहे तीही डिक्लाइन झाली
टू 84,029 युनिट वगैरे त्यांनी डिलिव्हर केले आहेत. लास्ट इयरच्या सेम क्वार्टरमध्ये त्यांनी 86,775 युनिट वगैरे डिलिव्हर केले आहेत. अँड लास्ट क्वार्टरमध्ये त्यांनी आपलं 98,719 युनिट वगैरे सेल केलेले आहेत. या सर्व घटक आपण पाहिले तर एक पॉझिटिव्ह साईन वगैरे दिसत नाही आपलं ओलामध्ये वगैरे. तर पण ही न्यू एज कंपनी आहे, त्यामुळे हे सर्व ते न्यू डिस्क्लोजर, न्यू कॅल्क्युलेशन, न्यू अनाउन्समेंट वगैरे करायचं वगैरे. मला वाटतं की या सर्व गोष्टी समजून इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेणे वगैरे आपल्यासाठी फायदेशीर असू शकतं. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.